उस मैच की तरफ भी बढ़ चलेंगे। यहाँ पर अक्सर कहा जाता है ना, अक्सर शहर का दवा एमआईडीसी तलोजा का हवा, ये शाम के वक्त बदलता रहता है। क्या घर की टीम यहाँ पर बदलेगी ये मुकाबला को, या जिस टीम ने देखिए टेनिस क्रिकेट में आतंक मचाए रखे हैं, गोर साइड टीम है हैट्रिक विकेट ले देखिए 1000 हरिश्चंद्र दादा देखिए जिनकी तरफ से अभी भी जिनका सम्मान हुआ। थँक यू बाबू, थँक यू सो मच। सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। 4:55 सायंकाळचं सत्य प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आता रंगणार मात्र क्रिकेटचा महासंग्राम, सर्वात मोठा सामना नितलस वर्सेस गोरसई। पहिल्या चेंडूवरती प्रहार, हवेमध्ये चेंडू जज करत असता मिड विकेटला प्रतीक चेंडू खाली, फलंदाज बाद, पहिला झटका, हो वाट कॅच। पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद होत असताना नितलस संघाने दिला गोरसई संघाला पहिला धक्का। चार वाजून 55 मिनिटं, त्यामुळे थोडासा वेळ तुम्हाला कमी देण्यात येईल। सामना फार महत्वाचा आहे, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, सायंकाळचा वातावरण आपण पाहतोय। सर्गबाशी अबी 11 आणि संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच उपसरपंच 2025 पर्व आणि आज 5व्या सामन्याकडे आजच्या दिवसामध्ये आपण आगोगस करतोय। मागच्या सामन्यामध्ये पाहता पाहता वडोली बी संघाने 98 धावा चेस केल्यात। वाटत चेस काय चेस केला, सर्वात मोठा चेस होता मी म्हणे या स्पर्धेतील आणि या वर्षातील हंगामातील। 98 धावा सहज चेस केल्या आणि आपली विजयाची मोहर उमटवली। बघायचं गोरसई संघ मागच्या सामन्यामध्ये 3 खेळाडू अनुपस्थित होते, आता ते खेळाडू आले, संघ पूर्ण पाहायला मिळतोय। मात्र बघायचं नितलस संघाने केलेली कमाल या सामन्यात देखील पाहायला मिळणार का। गोलंदाज तयार, शॉट ऑफ प्लेन पूल करत असताना चेंडू फेकून दिला स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमा पलीकडे पहिला षटकार। पेक्षा असणार कारण पहिल्या चेंडूवरती गडीबाद झाला, शॉट ऑफ प्लेन, चेंडू तुम्ही टाकू शकत नाही फलंदाजाला, जो फलंदाज ताकदीचा प्रचंड वापर करतोय। किती शॉट ऑफ प्लेन चेंडू आणि तेवढाच तो योग्य ताकदीचा वापर, चेंडू सीमा पलीकडे पहिला षटकार मेघनाच्या बॅटमधनं। मेघना जर गरजला तर मात्र फलंदाजी फार मोठी करेल, यातील मात्र शंका नाहीये। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, मागच्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा घराघरापर्यंत पोहोचली आणि यशाच्या शिखरावरती पोहोचून नितलस गाव कुठे गुगलवरती सर्च करण्यात आलं मागच्या वर्षी आणि त्याच नावाला साजेशी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। पहिला चेंडू गडीबाद, दुसरा चेंडूवरती दमदार षटकार। गोलंदाज तयार, स्विचेसचा वापर नाहीये, गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आहे। मी मगाशी देखील म्हटलं होतं की नितलस संघामध्ये होतकूर खेळाडू आहेत, यंगस्टर खेळाडू आहेत आणि मगाशी पाहिलं ज्या पद्धतीने खेळ केला तसा खेळ त्यांना गोरसई संघाच्या विरुद्ध करण्यास मात्र भाग पाडावा लागेल। गोलंदाज तयार, पहिला चेंडू होती विकेट, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसरा चेंडू याले मात्र डॉट। 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा, सरासरी 2ची। बघायचं किती धावा उभारतील पहिल्या P1 P2 मध्ये। लवली हिट वन्स अगेन, यावेळी देखील फेकून दिला चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू सीमा पलीकडे अजून एक दमदार षटकार। डीजे थोड़ा सा रुकना चाहेंगे यहाँ पर, देखिए बात करेंगे स्वर्गीय वासी यहाँ पर अभी स्पोर्ट जिस नाम से खेल रहे हैं, इनकी कटआउट को हिट होती है या बालकृष्ण पाउसे साहब के कटआउट को हिट होती है तो हरिश्चंद्र साहब जिनकी तरफ से 1000 रहेगी हर बल्लेबाज के लिए यहाँ से। और उसके साथ देखिए मचिंद्र सर आदर्श स्तंभ माजी सरपंच शरद दादा पाउसे, जहाँ पर कमेंटेटर के लिए 1000 कैश प्राइज, वहीं डीजे के लिए 500 और अंपायर के लिए 500, कुल मिलाकर 2000 कैश प्राइज देखिए शरद दादा पाउसे की तरफ से आता है। वेलकम, मैच बहुत बढ़िया है। पवन केने नॉन स्ट्राईकला माशासारखा तडफडतोय, स्ट्राईक साठी मात्र धावा झाल्यात 12 धावा धापर कधी मोटिवेशन सातत्यानं गोरसई संघाच्या माध्यमातून। गोलंदाज तयार, लवली हिट वन्स अगेन, हा बॅकलिप ट्रेमेंडस फॉर वंडरफुल टायमिंग, अमेजिंग शॉट दॅट वाज ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट, दॅट्स अ 6, गुड फिनिश। अप्रतिम फटकेबाजी, मेघनाथ यासाठी ओळखला जातो, त्याचा स्टान्स, त्याचा बॉडी बॅलन्स, त्याचं शॉटचं सिलेक्शन, त्याचा प्रचंड ताकदीचा वापर यासाठी तो ओळखला जातो। एक आक्रमक फलंदाज, एक्सप्लोसिव्ह बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे आणि ती दाखवताना गरजत मेघनाथ मैदानावरती। 3 षटकार, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, असंच काहीतरी पाहायला मिळतंय। मारणार तर फक्त षटकार चौकार, सिंगल डबल घेणार नाहीये। फायनल डिली ऑफ दिस ओव्हर 18 धावा बिनबाद। दमदार सुरुवात, स्लॉक स्लिप याला मात्र दाखवत असताना चेंडू निघून गेला फायनल रिझन मध्ये आणि हा देखील येतोय मोठा फटका चौकारासाठी। अशा रीतीने पहिल्या षटकाची सांगता होते। पहिल्या षटकामध्ये एक गडीबाद होताना पाहिलं, 3 षटका स्क्वेअर ऑफ द विकेट, हा चौकाराला फायनल रिझनला। जेवढ्या धावा झाल्यात तेवढ्या मेघनाथनं केल्यात आणि जेवढ्या धावा बनल्यात त्या ऑन साइडला बनल्यात। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर,
22 loss of the 1 wicket. What a fantastic start from Meghnad. He's on fire. So let's see 4 षटकांमध्ये इथला संघ गोडसे संघाला किती धावांवरती थांबेल हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सायंकाळचा वातावरण, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, हिरवगार सुंदर मैदान, त्याच्या सभोवताली हिरवाला आपण पाहतोय. निसर्गरम्य, निसर्गाच्या कुशीत बसलेलं नितलस गाव. वडवली संघाचा विचार केला तर वडवली संघाने 58 धाबा सहजगीत्या चेस केल्या मैदानावरती, त्यामुळे ह्यामध्ये धाबा होतात. पवन केने स्ट्रायकला मागचे 7 चेंडू नॉन स्ट्रायकला होता, आता मात्र स्ट्रायकला. गुणांचे परिवर्तन कॉमेडी बॉक्स कडनं प्रमोद पावशे सायडम चेस मध्ये चेंडू सीमा पलीकडे स्क्वेअर ऑफ विकेट पवनच्या बॅटमध्ये निघालेला A1 चौकार. हेच तर मी मगाशी सांगितलं होतं की गोडसे संघाची आक्रमकता फार मोठी आहे. आतापर्यंत जेवढ्या धाबा आल्यात तेवढ्या ऑन साइडला आल्यात, जेवढ्या धाबा आल्यात ते षटकार चौकार आल्यात. एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये, एकही अमांतर नाहीये आणि एकही लेग बाईज नाहीये. त्याला धाबांचा वनवा पेटवलाय पवन केनेनं आणि त्याला साथ देतोय मेघनाथ. गोलंदाज तयार. प्लेसमेंट खरं चेंडू अत्यंत घातक. पाहिलं की चेंडू स्टंपवरती येतोय, आतमध्ये येतोय, इनस्विंग होतोय, याचा पूर्ण वापर केलाय आणि पवन शांत डोक्याने संयम केली. पवन जेवढा आक्रमक आहे तेवढा संयम देखील दाखवतोय. आता धावसंख्येला 1 नाकार येतोय. एकूण धावसंख्या पहिली सिंगल संघाच्या स्कोर मध्ये ऍड होते. 27 धाबा 1 बाद 2 षटक मार्गस्थ असताना 5 षटकाच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. ओ लवकर बॅटचा फेस ओपन केलाय. एज अँड टेकन विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. फर्स्ट डिस सेकंड डिसमिसल आणि मेघनाथला परतावा लागेल. एक मोठ्या खेळीचा अंत होतो मैदानावरती. मैक्स सर बात करेंगे तो यहाँ और वहीं देखिए बात करेंगे स्वर्गीय अभी और उसके साथ बालकृष्ण पाव से. इनकी कटआउट को हिट होती है तो डायरेक्ट 1000 रहेगा कैश प्राइज यहाँ पर. मेघनाथ यस बाबू, मेघनाथ खूप चांगली कामगिरी केली कारण मेघनाथ 3 षटकार लावले. जेव्हा परिस्थिती संघाला उभारण्याची होती तेव्हा उभारलं संघाला त्यानं आणि 3 षटकार मारून संघाला एक चांगला फ्लाइंग स्टार्ट दिलाय. तो मेघनाथ मात्र आपली केली संपुष्टात करतोय. 2 धक्के 27 धाबा 2 बाद. प्रेक्षकांना विनंती कुठेही जाऊ नका, फार मोठा सामना आपण एन्जॉय करतोय कारण गोडसे बी वर्सेस आपण नितल्यास या 2 संघांमध्ये हा सामना पाहतोय. ज्या नितल्या संघानं मगाशी फार मोठ्या संघाला पराभूत केलं, टेंबिवली संघाला पराभूत केलं, आता त्यांच्या समोर भिवंडीतील अजून एक संघ दादा संघ. नाइस डिलिव्हरी, सुपर ब्युटिफुल डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड विथ एक्स्ट्रा पेस ॲज वेल ॲज राईट डायरेक्शन डॉट डिलिव्हरी. अशा रीतीने चेंडू फेकले तर या गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिलंय. मागच्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजानं 6 चेंडू फेकले होते, त्यामध्ये 3 चेंडू खाली ठेवले होते, डाऊन द लाईन ठेवले होते. तोच अत्यंत घातक वेगवान गोलंदाज. 27 वरती 2. प्रमोदचा अनुभव 50 लावतोय आपल्या होम पिच वरती, आपल्या प्रेक्षकांसमोर चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार. लवकर पिकअप केला स्टोक. लॉंगनला बॅकअप चांगला. लॉंगनला बॅकअप येतोय. 2 बाउंड चेंडूला बॅकअप दिला होतोय. अतुल येतोय, अतुल काटे येतोय, चेंडूला बॅकअप देतोय. तोपर्यंत एकच धाव. जसा मेघराज बाद झाला तसं धावांती अंकुश ठेवलं. बघायचं मेघराज बाद झाल्यानंतर पवन केनी काय कामगिरी. किशोर मुकादम हा देखील तेवढाच महत्वाचा फलंदाज आहे आणि तो देशी कशी कामगिरी करणार. अप्रतिम या स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या कित्येक दिवस या स्पर्धेत सातत्याने चर्चा आणि नेहमी प्रकाश झोतात असणारी बहुचर्चित लोकप्रिय स्पर्धा, अत्यंत शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या परिसरातील ओळखली जाणारी स्पर्धा, ती स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. माजी सरपंच उपसरचषक नितलस गावच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन. ओ व्हाट अ शॉट, magnificent stroke. There is no chance for stopping that and that's a magnificent stroke. That's a 6. षटकार समोर चेंडू ठेवलात, ओव्हरपिच चेंडू फेकलात तर तुम्हाला उत्तर मिळेल. षटकाची झाली सांगता. ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण चेंडूचा. जवळजवळ एक चेंडू समोर ठेवला, ओव्हरपिच झालाय. बॅकलिप किती वरती होती आणि तेवढीच बॅकलिपनं खूप चांगला शॉट केलाय. 34 धाबा 2 बाद 2 षटकांची सांगता. 17.00. गोडसे संघानं पाहिलंय मग 58 धाबा चेस झाल्यात, त्यामुळे ते कुठेही गाफील नाहीयेत. त्यांना माहिती आहे मैदानावरती धाबा होतात.
ज्या पद्धतीने वडवली संघाने 98 धावा चेस केल्यात आणि त्यांना माहिती आहे धावांची गरज आहे या मैदानावरती. बघा ॲक्शन रिप्ले शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस किती लवकर ओपन केला, बॅकलिप किती हाय होती, पॉवर किती ट्रिमेंडस पॉवर लावली आणि स्वतःवरती खुश असताना कॉन्फिडन्स दाखवत असताना 34 धावा 2 बाद. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन शैलेश पावशेंदेची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. नितलस गाव सांप्रदायिक ओळखला जातोय. यात नितलस गावामध्ये पैलवान देखील घडवले जातात आणि तोच नितलस गाव आपल्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपलं नाव उंचीवरती पोहोचवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटकं धावसंख्या 34 गडी बाद झाले 2 गोलांचे परिवर्तन. 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस टुर्नामेंट. स्वप्नील गायकवाड नितलस एनकडनं स्टॅकला फलंदाज सज्ज होतोय. किशोर मुकादम आक्रमक खेळू 2 चेंडूचा सामना करत एक धावावरती खेळत असताना लवकर खेचलाय. आठवण दिली मला मेघराजची. मेघराजनं त्याच क्षेत्रातनं 3 षटकार मारले आणि मेघराजनं ज्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट त्या क्षेत्रामध्ये हा षटकार यशदीज आहे. बघा मुकादमची त्याची उंची तेवढीच आहे, तेवढी बॅकलिप तो ओपन करतोय आणि त्याच बॅकलिपने चेंडू फेकून देतोय. बघायचं नितलस संघाला चिंतेचं सध्या सावट आहे त्यांच्यावरती, कारण त्यांचं लक्ष आहे अजून भावेश येणं बाकी आहे. त्याला धाबा किती होतील हे सांगणं फार कठीण आहे. 40 धाबा 2 बाद 2 पुन्हा काही षटकाची सांगता होते. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 40 धाबा. आतापर्यंत फक्त 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 13 चेंडूमध्ये 40. बघायचं नितलस संघ कितपर्यंत थांबवणाऱ्या संघाला किती टार्गेट स्वीकारणार. आपल्या होम पिच वरती कोणाचा तयार लवकर पिक केलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, तोच गोलंदाज, तेच क्षेत्र, ती स्पर्धा आणि तेच कॉमेंटर, तेच स्कोरर, तोच फटका, तोच षटकार. सुपर. मी मगाशीच म्हटलं होतं की मुकादम आक्रमक खेळू आहे. भरपूर वर्ष मी पाहिलं इन ॲक्शन मध्ये मुकादमला क्रिकेट खेळत असताना भिवंडीच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट. 46 धाबा 2 बाद 2 षटकाची सांगता होते. 5 षटकांमध्ये 90-95 धाबा कुठेल असं वाटतंय. ज्या पद्धतीनं गोरसे संघाची आगेकूच सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये 3 खेळाडू अनुपस्थित होते तरी देखील सामना जिंकलाय. आता तर संपूर्ण संघ पाहायला मिळतोय आणि त्या सायंकाळच्या शांत अंगाला स्पर्श करा गारगार वाऱ्यामध्ये अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये सामना रंगतोय. मजा आहे सामन्यामध्ये. मुकादमला थांबवणं कठीण झालंय. एवन पवन अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. तो अजून शांत आहे. 11 वरती खेळतोय. कोणाच तयार. चेंज ऑफ पेस मागेनच भाग पाडलं मात्र नशिबाची साथ नाहीये. चेंडू डॉट आणि त्याच्यावरती आलाय हा बाईचा चौकार. बॅट कट माफ करा इनरेज लागली आणि चेंडू मागे गेलाय 4 धाबांसाठी. धाबा झाल्यात मध्ये 46 धाबा आणि याच बरोबर धावसंख्या धापलकावरती 50 धाबा. 50 brings up over a fantastic start from these openers. Fastest 50. फक्त 15 चेंडू मध्ये 50 धाबा कुटणारा पहिला संघ या स्पर्धेतला गोडसे संघ. ओ स्क्वेअर कट फिल्डिंगचा दर्जा खूप चांगला दाखवला. पॉइंटला दोन्ही खेळाडू एका सेंडला. आर्यन काटेने खूप सुंदर क्षेत्ररक्षण दाखवलं मात्र दोन्ही फलंदाज एका सेंडला मात्र नाही जमलं आणि मिळणार ते एकच धाव. ऍक्शन रिप्ले संदेश पाहणं फार गमतीशीर असणार आहे, एक्साइटमेंट असणार आहे, कारण ज्या पद्धतीनं फिल्डिंगचा दर्जा दाखवला आर्यननं, पॉइंटला चापल्य दाखवलं मात्र फेक त्याची थोडीशी उशिरा झाली. दोन्ही फलंदाज एका सेंडला मागे पुढे करत असताना आणि धावी झाली आणि मध्ये संधी लाभली. 51 धावा. जेवढा मोठा डोंगर आपल्या समोर आहे तेवढ्याच धावांचा डोंगर उभा केलाय नितलस संघाच्या विरुद्ध गोरसे संघानं. प्रकृती निसर्गाच्या कुशीत बसलेले मैदान, सुंदर खेळपट्टी आणि तेवढं चांगलं आयोजन. स्विच हिट आणि चेंडू सीमा पलीकडं मिसफील्ड. सर्व गोष्टी चांगल्या होतात गोरसे संघाच्या माध्यमातून आणि आता खराब सुरुवात होते ती नितलस संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, खूप चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षणाचं त्याला सहकार्य मिळत नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं होणार नाहीये तोपर्यंत गोलंदाज आपलं कौशल्य दाखवू शकणार नाहीये. धावांचा ओघ पुढे सुरू आहे. धावांचा अक्षरशः वनवा पेटवलाय, आग लावली मैदानावरती गोरसे संघानं. 55 धावा 2 बाद. 30 षटक मार्गस्थ असताना थांबलाय. तदनंतर मात्र स्क्वेअर कट दाखवतोय. खबर पॉईंटच्या डोक्यावरनं वनवा सीमा पार देखना चौकार.
षटकार चौकार षटकारांची आधीच बाजी आणि अशा रीतीने 3 षटकांची सांगता. ऍक्शन रिप्ले बघा शेवटच्या चेंडूचा शॉट अप ठेवला बॅकफुटला गेला जागा दिली स्वतःला रूम दिला स्क्वेअर कट दाखवला फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि तेवढाच क्लासिकल क्रिकेट दाखवतोय. षटकाची झाली सांगता 59 धावा 2 बाद 3 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये धावा बरसल्या त्या मात्र आल्या 22. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं इकॉनॉमी षटक राहिलं 12 धावा आल्या. मात्र तिसरे षटक थोडंसं मागणं ठरलं कारण फिल्डिंग खराब झाली त्यामुळे या षटकामध्ये आल्या त्या 25 धावा तब्बल 25 धावा. खूप चांगलं क्रिकेट राहिलं. मी मगाशी देखील म्हटलं होतं सकाळी आल्या थोडासा उशीर झाला आम्हाला येण्यासाठी कारण TDPL स्पर्धा सुरू आहे. काल नाईट स्पर्धेमध्ये सुरुवात झाली त्या स्पर्धेची आणि आज आपण पाहतोय या नितलाशा मध्ये A1 दर्जाचं A1 क्रिकेट आपण पाहतोय. आज या संघामध्ये ए पूल आहे ज्याच्यामध्ये व्यवसाय खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे आजचं क्रिकेट अजून दर्जेदार आणि अजून क्लासिकल पाहायला मिळतोय. आज क्रिकेटचा दर्जा उंचावलाय स्टँडर्ड तेवढाच उंचावलाय आणि क्लास देखील पाहायला मिळाला. 59 धावा 2 बाद 2 षटकं अजूनही बाकी आहेत. अजून भावेश सेना बाकी आहे. पवन अजूनही खेळतोय मुकादम त्याला तेवढेच साथ देतोय. त्या दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल झाली 37 धावांची भागीदारी बिल झाली 2 फलंदाजांमध्ये पवन केने आणि किशोर मुकादम मध्ये. ग्रेट पार्टनरशिप आणि सुरुवात करून दिली ती मात्र मेघराजनं. गुड बॅटिंग. ओ व्हॉट अ शॉट वन्स अगेन. एक्झिक्युशन खूप चांगलं आहे फुटवर्क चांगलं आहे शॉटचं सिलेक्शन चांगलं आहे लवकर लाईन पिक करतोय स्क्वेअर विकेट खेळलाय आणि मिळणार ती एकच धाव. एक सिंगल डबल जिथे संधी मिळेल तिथे चौकार षटकार मारून धावसंख्या उभी केली जाते. नितलस संघाचं एवढंच मानस आहे की कमीत कमी धावांवर तो रोखणं. त्याचमुळे राहुलला मी विचारलं जेव्हा टॉस जिंकलं त्याने सांगितलं की सर टार्गेट सेट नाहीये कारण संघ फार मोठा आहे हे त्याने सांगितलं होतं आणि तेही मोठ्या मनानं त्याने ते ऍक्सेप्ट केलं होतं. कोणाचा सय्यार. ओ व्हॉट अ हिट मॅग्निफिसंट स्ट्रोक मॅक्सिमम 6 फेकून दिलाय चेंडूला. किती लवकर पिक करतो लाईन आणि तेवढाच ताकदीचा प्रचंड वापर करत असतात. टायमिंग देखील तेवढा चांगला करतोय आणि चेंडू सीमाकडे फेकून दिलाय तो मात्र कावकराच्या डोक्यावरनं. अजून एक देखना षटकार षटकार चौकार आतिषबाजी बघा ऍक्शन रिप्ले बघा क्लॅरिटी बघा क्वालिटी बघा खूप सुंदर एकविरा इव्हेंटचं काम आपण पाहतोय. संपूर्ण ते संदेशी टीम खरोखरच कौतुकास कामगिरी. प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या संख्येनं या सामन्याचा आनंद उठत असताना जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमात आम्हाला पाहतात स्वागत आहे सर्वांचं. 6000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटतात तेही फर्स्ट पहिल्या सत्रामध्ये. ओ व्हॉट अ शॉट क्लासिकल स्ट्रोक वन्स अगेन. चेंडू कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं भिरकावून दिला फेकून दिलाय चेंडू सीमा पलीकडं. अजून एक चौकार. यापेक्षा चांगलं क्रिकेट कुठे पाहायला मिळणार. जेव्हा नितलस आणि गोडसेमध्ये टॉस झाला नितलस संघाने टॉस जिंकला सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि गोडसे संघ त्याचा फायदा घेतलाय. होम ग्राउंड मध्ये त्याने मात्र खूप चांगली फटकेबाजी केली. सुरुवात दमदार आणि धावसंख्या मात्र अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने वाहत असताना 59 धावा 70 गडीबाज झाले 2. तिसऱ्या षटकाचा संपल्यानंतर चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय 3.3 षटकाची सांगता. लवली हिट वन्स अगेन. लॉंग आपला बॅकअप आहे मात्र एक धाव रोखू शकणार नाहीये. चांगली फटकेबाजी मैदानाच्या चौफेर चेंडूचा मेरिट पाऊंड खेळ झालाय. क्रिकेटचा क्लास उंचावलाय क्रिकेटचा दर्जा दाखवलाय आणि जो खेळ प्रेक्षकांना अपेक्षित आहे तो खेळ दाखवलाय गोडसे संघानं. 51 धावा 71 गडीबाज झालेत 2 चौथे षटक मार्गस्थ असताना प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये युट्यूबला प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. 6000 प्रेक्षक जास्त आमचे जोडले गेलेत. स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. एक विकेटची गरज आहे ब्रेक थ्रू विकेटची मात्र ती गरज भागवली जात नाहीये. डाउन द ग्राउंड ब्युटिफुल डिलिव्हरी लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरिएशन देर इज अ नो चान्स फॉर द रन. दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी वन्स अगेन डॉट डिलिव्हरी आणि याचीच गरज आहे मैदानावरती. नितलस संघाला थांबवलंय फलंदाजाला किशोर मुकादमला. किशोरनं आतापर्यंत 18 धावा कुठल्यात. खूप चांगली फटकेबाजी 8 चेंडूमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली. ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स. शॉर्ट ऑफ प्लेन स्क्वेअर कटचा फटका सजवला पॉइंटच्या डोक्यावरनं. नाईस एक्झिक्यूट. दॅट्स अ नो चान्स फॉर द स्टॉपिंग दॅट्स अ 4 रन्स. ब्रिलियंट स्ट्रोक नॉन स्टॉप. अजून एक चौकार. हेलो हेलो. हाँ तो चलिए दोनों कप्तान यहाँ पर जुड़िए थोड़ा सा चर्चा होगा. अगला मैच मैक्सर थोड़ा सा कठिन है उन्हें समय दिया जाएगा निश्चित रूप से. टूर्नामेंट का आखिरी दिन कौन सा वक्त आना है और दर्शक क्राउड सभी का वेलकम स्वागत है. सामने देखिए एकदम सुंदर होटल देखिए यहाँ पर आईचा वाड़ा होटल देखिए जहाँ पर स्वादिष्ट वेज नॉन वेज गार्डन देखिए. शाम के बाद बैठकर फैमिली के साथ खाने के लिए बहुत ही बेहतर इंतजाम है. विजय दादा पाउस से एकदम मैदान के बाजू में देखिए रोशन दादा होटल आईचा वाड़ा. चलिए संपर्क साधे निश्चित रूप से दोनों कप्तान.
बाबू 75 धाबा धाव फलकावरती. रोशन देखील आमच्या समेत आहेत. थँक्यू रोशन, व्हेरी गुड जॉब ॲज अ क्रिकेट कॉमेंटेटर. 75 धाबा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या तब्बल 22 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 इकॉनॉमी राहिलंय, तिसरं षटक फार कठीण राहिलंय कारण त्या षटकामध्ये 25 धावा कुटण्यात आल्यात आणि या षटकामध्ये 16 धावा. एकूण 75 धावा 2 गडी बाद. 4 षटकांची सांगता होते. सूर्य हळूहळू आपल्याकडनं रजा घेतोय, त्यामुळे वातावरणामध्ये थोडीशी नमी पाहायला मिळते, मॉइश्चर पाहायला मिळतोय, थंडीचं वातावरण थोडंसं पाहायला मिळतोय कारण गाठा निर्माण झालाय. 75 धावा धाव फलकावरती. आर्यन काटे शेवटचं षटक मात्र पवनला थांबवणं कठीण. पवन 30 वरती खेळतोय आणि त्याला साथ देतो किशोर मुकादम 23 वरती. दोघांमध्ये 53 धावांची पार्टनरशिप. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम बोथ द बॅट्समॅन. राऊंड विकेट. नितल्या सेनकडनं जाऊ दिले चेंडूला. सत्यवान काकडे सर सांगतात इट्स अ वाईट, ॲब्सोल्युटली वाईट. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की तुम्ही अवांतर धावसंख्येला आळा घालणं गरजेचं असतं, कारण जेव्हा तुम्ही धावा चेस करता तेव्हा अवांतर धावा तुम्हाला फार महागात पडत असतात. त्यामुळे तुम्ही व्यवसाय क्रिकेट जेव्हा जेव्हा पाहता तेव्हा फार कमी धावा अशा पाहायला मिळतात. गोलंदाज मात्र दिशा भरकटलाय, पंचाने सांगितलंय इट्स ॲब्सोल्युटली वाईट. आणि धावसंख्येमध्ये वाढ होणार. 176 धावसंख्या पुढे जात असताना नाहीये. लवकर चेंडू पिक केलाय, चेंडू बॅटच्या खालून निघून गेलाय. फलंदाजाला मात्र एक्झॅक्टली चेंडू ऑन साईडला त्या खेळायचा होता, मिड विकेटच्या डोक्यावरनं नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. अशा चेंडूंची गरज आहे. ऍक्शन रिप्ले बघा, चेंडू टप्पामध्ये थोडासा खाली राहिलाय, स्विंग देखील झाला, चेंडू थोडासा आतमध्ये आलाय आणि फलंदाज मात्र बीट करत असताना पवन केनेला बीट करणं सोपं नाहीये. सेट फलंदाज आहे 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 30 धाबा कुठल्यात त्यानं. ग्रेट बॅटिंग. शॉट ऑफ लेन. थँक्यू तेजस. धावसंख्या धाव फलकावरती आले ते आता 76. तेजस आम्हाला जॉईंट होत असताना मोस्ट वेलकम. एक सक्षम पोलीस कर्मी, त्यानंतर एक चांगले आयोजक आणि चांगले क्रिकेटर, भरपूर चांगलं व्यक्तिमत्व. 77 धावा 2 बाद. किती वरती थांबवणार हा देखील फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. मात्र नितल्या संघाच्या प्रेक्षकांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळाली. मात्र जेव्हा ते फलंदाजीला उतरतील त्यांचे खेळू तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये थोडंसं वातावरण चांगलं पाहायला मिळेल. हो, व्हाट अ शॉट, ग्रेट टायमिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक. एक्झिक्युशन किती चांगलं होतं. चेंडू खराब नव्हता, शॉट बनवलाय, फेकून दिला फांडलेगच्या डोक्यावरनं. सीमा पलीकडं अजून एक षटकार. लॉंगलेगच्या डोक्यावरनं चेंडू फेकून देणं, त्यावर पायावर असणारा चेंडू एक्झिक्यूट करणं, हे तेच करू शकतो जो महान खेळाडू असतोय आणि ज्याच्यावर अनुभव भरपूर आहे. आणि ते दाखवलंय पवननं, मुकादमनं दाखवलंय. मुकादम 29 वरती खेळतोय, पवन 30 वरती खेळतोय आणि दोघांमध्ये जवळजवळ 59 धाबांची 20 चेंडूमध्ये भागीदारी पाहायला मिळते. 83 धाबा. 1983 ला जिंकलेला आपण वर्ल्ड कप कपिल देव च्या नेतृत्वामध्ये त्या आकड्याची आठवण करून दिली. 3 balls टू गो. अजूनही षटकातील काय चेंडू बाकी आहेत. फुल हुक केलाय चेंडूला आणि चेंडू पुन्हा फेकून दिलाय सीमा पलीकडं. अजून एक षटकार. आता मात्र नितल्या संघाला फार मोठा प्रश्न पडलाय. धावसंख्या धावांचा डोंगर उभा केला. मी मगाशी देखील म्हटलं होतं आपल्या समोर डोंगर आहे नितल्याच गावचा आणि तो धावांचा डोंगर उभा केलाय. तो मात्र 89 धावा. या स्पर्धेतील उच्चांक होता 97 धावांचा मांडा संघाचा. 99चा उच्चांक होता या स्पर्धेमध्ये मोह संघाचा. आणि आजच्या दिवसामध्ये 97 धावांचा उच्चांक होता. मात्र तो उच्चांक मोडीत काढला होता वडवली बीच संघानं. धावा चेस झाल्या होत्या. बघायचंय अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 89 धावा. 89 लॉस ऑफ द 2 विकेट्स. व्हाट अ ग्रेट बॅटिंग आणि व्हाट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. आणि त्यानंतर मात्र मिडल ऑर्डर खूप चांगली फटकेबाजी. नाहीये डाऊन द लाईन. यावेळी शांत केलं किशोर मुकादमला. 12 चेंडूचा त्यानं सामना केला. 35 धाबा कुठल्यात. यस, डगआउट मध्ये लगेच अपील करण्यासाठी, रिव्ह्यू घेण्यासाठी मागणी करण्यात आली. कारण धावा येणं फार महत्वाची गरज आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो, कारण सेकंड सत्रामध्ये जेव्हा संघ उतरेल, नितल्या संघानं मगाशी 62 धावा चेस केल्यात. शेवटच्या चेंडूवरती 3 धावाची गरज तर षटकार मारून सामना फिनिश देखील केलाय. हे विसरता कामा नाहीये. कारण यंग स्टार फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आलाय, आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट्स अ फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 89 लॉस ऑफ द 2 विकेट्स. बघायचं शेवटचा चेंडू फेस करेल. पवन खेळतोय नॉन स्ट्राईक एंडला. चांगली कामगिरी पवनची राहिली. सुरुवाती गेलेला फलंदाज अजूनही नॉट आउट राहिलाय. 30 धाबा कुठल्यात त्यानं 10 चेंडूमध्ये 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं. किशोर मुकादम 35 वरती खेळतोय. शॉट ऑफ लाईन पुल करत असताना प्ले डाऊन झालाय, फलंदाज बाद. आणि अशा रीतीनं सत्र समाप्त झालंय. पहिलं 89 धाबा धाव फलकावरती. किशोर मुकादमनं कुठल्यात 35 धाबा आणि पवननं कुठल्यात 30 धाबा.
जबरदस्त फटकेबाजी मेघराजची पाहायला मिळाली आणि 89 धावा कुठून 90 धावांचं मोठं लक्ष उभं केलंय त्या नितलस संघासमोर. कुठे जाऊ नका पात्रा सामना फार चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. एका बाजूला भिवंडी तालुक्यातील संघ घोडसई, एका बाजूला पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील संघ आपण पाहतोय नितलसला. या दोन संघांमध्ये हे तुंब हे युद्ध सुरू राहणार. तर फायनल वर आपण पाहतोय फायनल बॅटल या स्पर्धेतील. कुठे जाऊ नका ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये रोशन पाटील यांना 90 धावांचा टार्गेट कसा चेस केला जाईल या ऐकूया आपण सुमधुर मराठी भाषेतनं. पुन्हा एकदा रोशन पाटील यांना थँक्यू सो मच. नवाजा जाएगा आपको कैश प्राइस से. आइए वीआईपी डाइश में. और अंपायरों के लिए भी यहाँ पर 500 रुपया. आइए अंपायर कोई एक आपके आइए. चलो ठीक है. और कमेंटेटर के लिए भी अंपायर 1000 रुपया निश्चित रूप से. शरद दादा पावसे माजी सरपंच आधार स्तंभ शरद दादा पावसे की तरफ से डीजे अंपायर शाम की तैयारी. मैक्स सर बहुत बहुत आपका जन्मदिन एंजॉय कीजिए. आखिरी टर्न था मैक्स सर का. फिर से ये आवाज आपको गूंजेगा निश्चित रूप से इस मैदान के ऊपर. टूर्नामेंट का अंतिम डे फाइनल डे. मैक्स सर फिर से जुड़ेंगे आपको वही अंदाज के साथ, वही जोश के साथ है, वही जज्बा, वही जुनून के साथ है. तभी होगा सुपर 10 का हंगामा. हर टीम फाइनल के लिए संघर्ष करेगा. और रोशन पाटिल सर तारा ने हमारे साथ बड़ा अच्छा दिए. चलिए मैक्स सर बढ़िया दिल देखिए यहाँ पर जो कमेंट्री के कैश पर आ जाए निश्चित रूप से. और यहाँ से रवाना होते हुए मैक्स सर चलते सीधा रोशन पाटिल सर. रोशन सर देखिए मौसम भी बड़ा मस्ताना है, सुहाना है. चाहेंगे थोड़ा सा यहाँ पर रनों का बारिश बने. और रोशन सर अपना अनुभव एक्सपीरियंस पेश करेंगे यहाँ पर कि एक बड़ी टीम के सामने कैसा खेलना है और एक टूर्नामेंट को आयोजन नियोजन करना कितना आसान कठिन है. देखिए शरद दादा पाव से स्क्रीन पर आप देख सकते हो. ये वो चेहरा बयां करता है भाई समाज से लेकर आज टेनिस करियर में. कोहिनूर देखिए मेरा कोहिनूर आ गया. धन्यवाद बाबू, धन्यवाद मचिंद्र सर. बाबूशाह ये स्कोर चेस करना मतलब साउथ अफ्रीका बनाम ऑस्ट्रेलिया वैसा रिकॉर्ड बनाना पड़ेगा नितलस टीम को. मॅच चालू कर आपण लवकर. सूचना असेल दोन्ही टीमला. यस जर का या धावा चेस केल्या तर या स्पर्धेचे जनक शिल्पकार आदरणीय शरद पावशे साहेब यांच्याकडून तब्बल 25,000चं कॅश प्राइज दिलं जाईल नितलस टीमला. माजी सरपंच शरददादा पावशे यांच्या वतीनं पारितोषिक आलंय बघा 25,000. मागच्या मॅच मध्ये 2 षटकार शैलेशजी पावशे यांच्याकडून 11,000 मिळाले होते. कुणाला पहिला चेंडू A1 पवन केनेचा फुल टॉस गुडघा टेकत बैठक शॉट आणि करत सबस्टिट्यूट प्लेयर आय थिंक बाळाला देखील मैदानामध्ये घेतले. वाईट +1 2 धावा या ठिकाणी आल्या. नवोदित खेळाडूंना देखील संधी खरं तर कपिल केने यांची गोलंदाजी आपण पाहिली. कप्पूबाई टीम मेंटॉर त्यांना देखील या ठिकाणी आपण पाहत आहे. गोरसाई ब संघाच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा त्यांचा देखील राहिला आहे. खरं तर एक बलाढ्य संघ ग्रामीण संघ पायात टाकला. लो फुल टॉस हलक्या हाताने
ऑन ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी सिंगल रन घेतली. 1 रनने मात्र अकाउंट ओपन झालं. साहिल दरे, राहुल काटे या धाबा चेस करणं म्हणजे खरं तर एव्हरेस्ट पर्वतावर जाणं सर करणं कमी वेळामध्ये एवढं मोठं आव्हान आहे. याही वेळेला डाऊन द ग्राउंड मिड ऑनला बीट करत बॉल चालला गोळीच्या वेगाने ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी सीमा पार चौकार. टार्गेट मोठा जरी असलं तरी आपली गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. मोठ्या संघासोबत खेळत असताना तुमच्याकडे असणारा कॉन्फिडन्स तुम्हाला आणखीन एका वेगळ्या लेवलला घेऊन जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला त्या संघाच्या अगेन्स्ट संघर्ष करावा लागेल. आणि राहुल काटेने मात्र आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. ओव्हरपिच बॉल त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह बॉल बॅक ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल बैठक पण दिशा दिली फाईन लेगला. बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार लगातार चौकार. ऍक्शन बॉल फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला बैठक. गुडघा वाकवत मागचा पाय वाकवला दिशा दिली. 4 धाबा राहुल काटे यांच्या बॅटमधून सलग 2 चौकार. राहुल काटे च्या बॅटमधून ऑन साइडला मिड विकेट मध्ये लॉंग चेस आहे त्या ठिकाणी शतरक्षासाठी सलगचा 3रा चौकार. टाळ्यांचा कडकड कडाट होतोय राहुल काटेच्या या 3 चौकारासाठी. आक्रमक बॅटिंग मागच्याही सामन्यामध्ये राहुलने मात्र स्टार्ट चांगला दिला. तिथून मॅच त्याने चालू केली त्यानंतर फिनिश सामना केला कुणालने. याही वेळेला चित्र चांगलं आहे. नितलस संघासाठी पर ओव्हर 18ची सरासरी राखायची आहे. आणखीन एक फुल टॉस गुडघा टेकत स्लॉग हिटचा प्रयत्न आहे. उंची घेतली परंतु अंतर कमी कापलंय. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी किशोर मुकादम. त्यांना आपण सध्या पाहता स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. 16 धाबा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन ज्याचा उल्लेख आपण केला 18.00. आतापर्यंत 16 धाबा फलकावरती. शेवटचा बॉल यावेळेला गतिमान चेंडू लँड झाला विकेटवरती. थोडासा जम घेत मात्र थोडासा राईज झाला. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. क्विकर वन. भावेश पवार सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहिलं. डॉट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती पिनबाद 16 धाबा. अजूनही आपण जर पाहिलं तर मोठी धावसंख्या त्या ठिकाणी उभारायची आहे. 4 षटकांमध्ये किमान आपण पाहता येणाऱ्या 4 षटकामध्ये तब्बल 74 जवळजवळ रिक्वायर रन रेट 18.50. करंट रन रेट आपण जर पाहिला सध्याचा 16चा राहिला पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये सलग 2 षटक एका सामन्यामध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा पराक्रम केला कपिलने. पहिल्या लढतीमध्ये बॅटिंग करताना देखील 2 षटकार कपिलच्या बॅटमधून पाहिले आणि त्या सामन्यामध्ये सातपाटी संघाच्या अगेन्स्ट कपिल सामनावीर राहिला होता. आणि यावेळेला पुन्हा एकदा कपिल केने आजच्या करता दिवसामधील आय थिंक 13वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. मागच्या सामन्यामध्ये त्याने 12 बॉल टाकले. 12 बॉल मेडन ऑन स्क्रीन. A1 पवन केनेला आपण सध्या त्या ठिकाणी पाहताय. स्टायलिश खेळाडू कलाकार अष्टपैलू भूमिका. बैठक दिशा दिली आहे. क्या बात आहे. पॅडो स्वीप जबरदस्त टायमिंग. खोला टाकला चेंडू होता. दिशा देण्याचं काम केलं. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक हम भी किसी से कम नाहीये. मैदानामध्ये सांगतो साहिल दरे आणि त्याच्या बरोबरीने राहुल काटे हे दोन्ही फलंदाज. प्रतिस्पर्धी संघाला आम्ही देखील घाम फोडू शकतोय आणि इथे मात्र प्रयत्न करतायत हे खेळाडू. याही वेळेला ऑन द राईस. क्या बात आहे. टॉस झालेला चेंडू आणि इथे मात्र हा फटका लाजवाब इनफिल्डला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चालला. सीमा पार चौकार. 4 धाबा. चांगली बॅटिंग बघा. ऍक्शन रिप्ले. अगदी कमी वयाचा खेळाडू परंतु हँड अँड नेक कॉर्डिनेशन चांगलं होतं त्या ठिकाणी साहिल दरेचं. चेंडूवरची नजर आणि त्यानंतर ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय त्याच्यामधला क्लास या फटक्यामध्ये पाहिला. बॉलच्या मेरिटनुसार खेळले. आता फिल्डिंगमध्ये बदल बघा. जसजसे चौकार येत चालेल तसं आता खडबडून जागा झाला भावेश. त्याने फिल्डिंगमध्ये बदल केला. बरोबर त्या ठिकाणी लॉंग ऑफला एक फिल्डर उभा केला. त्याच वेळेला आपण पाहताय मैदानामध्ये मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला एक फिल्डर उभा आहे. स्विच करायचा प्रयत्न होता. सुरुवातीपासून मन बनवलं होतं. रिव्हर्सचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि इथे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. साहिल दरेचं कौतुक करावं लागेल कारण मॉडर्न क्रिकेटमध्ये तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन हे दाखवावं लागतं. बॉलर्सच्या अगेन्स्ट तुम्हाला टेक्निकली परफेक्ट असताना मात्र इम्प्रोव्हायझेशन देखील गरजेचं आहे. वाईड बॉल लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. स्वर्गीय अभि 11 संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित
माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 शानदार दमदार असं हे पर्व सध्या आपण पाहत आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. बामण डोंगरी चेंदगे मोडवली हा सामना मात्र वेळेनुसार ज्या दिवशी असेल वेगळी सूचना मात्र त्या दोन्ही संघांना दिली जाईल. आयोजकांच्या वतीने तुम्हाला वेळेवरती यावं लागेल. सूर्य अस्ताला चाललाय. आज भरपूर वेळ वाया गेला, परंतु त्या अगोदर खरं तर जे सामने झाले त्या सामन्यांमध्ये उत्कंठावर्धक लढती पाहायला मिळाल्या. चौकार षटकार ही पाहायला मिळाली. ऑन साईडला खेचून मारला राहुल काटे. क्या बात है, पिकअप शॉट, अफलातून टायमिंग. ऑन साईडला मिड विकेटला क्लिअर करत असताना ज्या कपिल केनेने पहिल्या लढतीमध्ये 12 बॉल डॉट टाकले होते त्याच्यावरती हल्ला बोल, त्याच्यावरती आक्रमण. बघा काय फटका खेळलाय. फ्रंट फुटला आले, अगदी लांबून बॉलला खेचून मारला मिड विकेटला. जबरदस्त टायमिंग. 32 हा धाव फलकावरती. यावेळेला गतिमान चेंडू क्विकर बन क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त केला. दांडी गुल. राहुल काटे आता मैदानाच्या बाहेर चाललाय. पहिला खेळाडू बाद. चांगली सुरुवात केली राहुलने आपल्या संघासाठी. 2 षटकं संपली. 32 धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि आता 18 बॉलमध्ये जवळजवळ विजयासाठी या मॅचमध्ये समीकरण बनलंय 58 धावा होऊ शकतात. कुणाल मैदानाकडे चाललाय. हा देखील बाहुबली खेळाडू ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 बॉल न वाचताना 2 षटकार ठोकले, परंतु यावेळेला राहुल बाजला. चांगली फलंदाजी. 8 बॉल 20 योगदान राहुलने आपल्या संघाला दिलंय. स्टार्ट चांगला दिलाय आणि त्यानंतर आता पुढे येणाऱ्या 3 षटकांमध्ये प्रयत्न चांगले करावे लागतील साहिल दरे आणि त्याच्या बरोबरीने कुणाल या 2 फलंदाजांना. खरं तर संग्राम 11 नितलस हे नाव जर आपण पाहिलं सातत्याने चर्चेमध्ये राहिलं. आदरणीय सचिन शेठ मंचावरती उपस्थित आहेत. शैलेशजी पावशे या संघाचे पुरस्कर्ते आणि आधारस्तंभ आपण पाहताय. खरं शरददादा पावशे माजी सरपंच यांच्या माध्यमातून हा संघ सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. अनेक तालुक्यांमध्ये या संघाला आपण खेळताना पाहिला. जसजशा स्पर्धा खेळत गेले तसतसे मात्र आणखीन मजबूत होत गेले आणि चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाला. परंतु आज घरच्या मैदानावरती गोरसई ब संघाच्या अगेन्स्ट प्रथम तर खेळण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचं त्यांना सोनं करायचं. जर धावा चेस केल्या तर शरददादा पावशे यांच्याकडून तब्बल 25,000 स्टेप आउट झाले होते. लाऊड अपील स्टंपिंगसाठी त्या ठिकाणी करण्यात आली. रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टीव्ही अंपायर रिप्ले टेलिकास्टमध्ये चेक केलं जाईल. पॉपिंग क्रीजच्या जर का पुढे असेल साहिल तर मात्र इथून त्यालाही परतावा लागेल. ऑन स्क्रीन चेक केलं जात आहे. अगदी फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर भावेश पवार यांची चलाकी. तत्पर यष्टीरक्षक आणि त्याच वेळेला तिसरे पंच जो निर्णय घेतील तो मात्र अंतिम असेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉग हिट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी क्लोज डिसिजन. भावेश बॉल गॅदर करत असताना त्याच ॲक्शनला बॉल स्टंप्सला त्याने लावलाय. चेक केला तर स्लो मोशनमध्ये निर्णय पेंडिंग. नॉट आउट. खेळाडू सुरक्षित आहे. नॉट आउटचा इशारा आला तिसऱ्या पंचांकडून. जबरदस्त त्या ठिकाणी काम भावेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. भावेश पवार खरं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगसाठी देखील उतरला नव्हता आणि यावेळेला बॉलिंग देखील त्याने अजूनपर्यंत 3 फ्रेश बॉलर पाहिले. स्वतः मैदानामध्ये बॉलिंगसाठी सज्ज झालेला नाहीये. ही त्याची ओळख. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये तेव्हा भावेशची एक ग्रँड एंट्री आपण नेहमी पाहिली. 32 रन ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस चेंडू. फुल टॉस वरती आक्रमण. स्क्वेअर लेगच्या बाहेर लांबलचक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. 6 धावा. याच प्रकारचे तुम्हाला फटके खेळावे लागतील. याच प्रकारे तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावरती हावी व्हावं लागेल. याच प्रकारे तुम्हाला सामना जिंकण्यासाठी आक्रमक फलंदाजी करावी लागेल. तेव्हाच तुम्ही धावा चेस करू शकता. केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे. संतांनी सांगितलंय. एखादी गोष्ट तुम्ही ठरवून मनामध्ये गेला तर नक्कीच तुम्हाला ती पूर्ण करता येईल. ठाणलो तो जीत है, मांडलो तो हार असं म्हणतात. तुम्ही ठरवून जर मैदानामध्ये तर नक्की जिंकाल आणि जर का तुम्ही हार मानायचे ठरवलं तर तुम्हाला पराभव पत्करावा लागेल. त्यामुळे आता इथे प्रयत्न फार गरजेचे राहतील. फुल लेंथ. क्या बात है. बॉलर्स बॅक ड्राइव्ह. स्टँड अँड डिलिव्हर्ड.
ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा डाऊन द ग्राउंड हा चौकार 4 धावा. फोर्स केला खरं तर या फटक्यामध्ये. साहिल दरेचंही कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. फुल लेन बॉल, स्टेप आउट झाले. यॉर्कर लेन वरती हा चेंडू. मागे एकही शतरक्षक नव्हता, त्याचा योग्य फायदा साहिलने उचलला. 4 धावा या फटक्यावरती आल्या. आता 14 चेंडूमध्ये 48, 14 बॉल 48, सलग 2 बॉल 2 षटकार ठोकले तर मात्र आणखीन समीकरण सोपं होईल. स्विच केलाय, रिव्हर्सचा तडाका षटकार साहिल दरेच्या बॅटमधून. फ्लायटी अँड मायटी आक्रमक स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. बघा सामन्यामध्ये आता खरंच मजा आली. साहिल दरे ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याचं कौतुक करावंच लागेल. 13-42, 13 चेंडूमध्ये 42 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. जर 90 धावा चेस झाल्या तर एक वेगळा इतिहास, वेगळा रेकॉर्ड घरच्या मैदानावरती संग्राम 11 नितलस संघाच्या नावावरती राहील. तोही गोरसई ब संघाला पराभूत करण्याचा रेकॉर्ड खरं तर या नितलस संघाच्या नावावरती राहील का, याची चर्चा आता तुम्हाला सर्व प्रेक्षकांच्या किम्यामध्ये सुरू झाली आहे. कोण जिंकणार हा सामना, टेन्शन. आता बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली गोरसई ब संघामध्ये देखील थोडी चलबिचल सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने साहिलने बॅटिंग केली आहे. 13 बॉल 42 समीकरण. फुलटा चेंडू गुडघा टेकत बैठक. क्या बात है, वन्स अगेन अनादर वन सिक्सर. साहिल दरे मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी करतोय. जबरदस्त फलंदाजी, आक्रमक स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या. आता मॅच मध्ये खरी मजा येईल, कारण विजयासाठी आता गरज आहे 12 चेंडूमध्ये 36, 12-36. तर बरोबर ऍव्हरेज कॅल्क्युलेशनने हा संघ पुढे चालला. 18ची सरासरी राखायची होती, 54 आल्या. आता 18-18 प्रमाणे 2 ओव्हरमध्ये 36 बनवायच्या. गुड्डू जोशी बर्थडे बॉय, बाईकचे पुरस्कार सुप्रसिद्ध युवा उद्योजक, पेठ नगरीचे युवा उद्योजक गुड्डू जोशी यांचं आगमन, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला मालिकावीर 2 व्हीलर बाईक प्राप्त झाली. आणि आज खरं दुग्ध शर्करा योगा त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना संपूर्ण आमच्या आयोजकांच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं, नितलस ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आइए गुड्डू जोशी, आपका स्वागत है. 12 बॉल खरं तर 36 धावा. सामना जिंकला तर डबल धमाका होईल. गुड्डू जोशी यांचा वाढदिवस आणि जल्लोष. भावेश पवार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. धीम्या गतीचा बॉल, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. हलकीशी कडा घेत बॉल मागे चाललाय. आता स्वतः भावेशने जबाबदारी स्वीकारली आहे, कारण त्याला माहिती आहे आता हा सामना तितका सोपा नाहीये. जर काय आणखीन एक ओव्हरमध्ये मार बसला तर मात्र हा सामना कदाचित आपल्याकडून निघून जाईल. अजूनही वेळ गेल्याने 11 बॉल 36 समीकरण. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. सर भावेश पवार ही उपाधी या खेळाडूला दिली गेली आहे. अनेक अशा मोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर मोठी कामगिरी करणारा भावेश, प्रचंड फॅन फॉलोविंग या खेळाडूचे आहेत. फॅन फॉलोवर्स भरपूर आहेत आणि आता देखील व्ह्यूअर्सची संख्या वाढली असेल या सामन्यामध्ये, कारण गोरसई मैदानामध्ये खेळतो बरोबर नितलस 5,500 प्लस कोकर्ण व्ह्यूअर्स. भावेशच्या अगेन्स्ट हल्ला बोल, आक्रमक स्ट्रोक मिड विकेटला ठोकलाय. षटकार 6 धावा. 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 30 धावांचं समीकरण, म्हणजे 5 षटकार मारायच्यात नितलस संघाला विजयासाठी. रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये होईल का? आज बरेच रेकॉर्ड झाले. कपिल केरेने 2 मेडन षटक एका सामन्यामध्ये टाकले. त्यानंतर बलाढ्य टेंबिवली संघाला संग्राम 11 नितलस संघाने आजच्या दिवसामध्ये परास्त केलं, पराभव केलं. त्यांचा पराभव त्यांनी करून दाखवला. परंतु या मॅच मध्ये आणखीन एक इतिहास घडेल का, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. भावेश पवार वरती आक्रमण, हम भी किसी से कम नाहीये. 9 चेंडू 30 धावा. यावेळेला गतिमान बॉल, या रिव्ह्यूचा वापर केला, चेक केला जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल वाईड साठी. 2 रिव्ह्यू प्रत्येक टीमला आहेत आणि या रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी केला आहे कुणाल भोईर या फलंदाजाने. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. जर का वाईड बॉल असेल तर एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मी नितलस टीमला 1-1 रनचं महत्व आहे. चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य बॉल होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. 8 चेंडू 30, 5 षटकार, फक्त 5 षटकार मारतात 8 बॉल मध्ये. पुन्हा एकदा सफल झाले. वारंवार ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न भावेशने मात्र त्या ठिकाणी कुणालची स्ट्रेंथ ओळखली आणि बरोबर त्या ठिकाणी बॉलला कट करतोय उजव्याच्या बाहेर.
त्यामुळे आता तुम्हाला देखील थोडंसं इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. धीम्या गतीचा बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावा षटकार. आता 6 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावा. प्रत्येक नितलस ग्रामस्थांच्या खेळामधून आपण जर चर्चा पाहिली तर अजून एक षटकार पाहिजे होता या ओव्हरमध्ये. अशी चर्चा सुरू झाली पण अजून वेळ गेलेली नाहीये. 6 बॉल 24 म्हणजे एका षटकामध्ये किमान 4 षटकार क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. साहिल दरे वैयक्तिक 10 बॉल 31 वरती खेळतोय. कुणाल भोईर ज्याने 2 षटकार लगावत 6 मध्ये 12 धावांचं योगदान दिलंय, परंतु अजूनही सामना त्या ठिकाणी संपलेला नाहीये. 6 बॉल 24. क्या बात आहे. पैसा वसूल सामना. पैसा वसूल सामना. ज्या पद्धतीने टेंबिवली संघाविरुद्ध हा सामना आपण पाहिला होता नितलस संघाचा, तसा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? एका षटकारानंतर आपण पाहिला 6853 को करंट व्ह्यूअर्सची संख्या वाढत चालली आहे. खरं तर कौतुक करावं लागेल या ठिकाणी गुड्डू जोशी यांचं आगमन. बर्थडे बॉय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक मिळाली असे सुप्रसिद्ध युवा उद्योजक RCC पेठ संघाचे खंदे समर्थक सपोर्टर ज्यांना ओळखलं जातं गुड्डू जोशी यांना मंचावरती आपण येताना पाहता. त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. पेठ नगरीचे युवा उद्योजक गुड्डू जोशी यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 6 चेंडूमध्ये 24 धावा. खरं तर हा सामना जिंकला तर मात्र शरद शेठ पावशे यांच्याकडून तब्बल 25,000 कॅश प्राइज दिलं जाईल नितलस संघाला. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आलाय गोरसई संघाचा दिशांत केणे. यंग टॅलेंट, अगदी नौका खेळाडू, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे 5 षटक 5 फ्रेश बॉलर. या स्पर्धे नियम आहे कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेमध्ये 6 षटक आपण पाहिले. आणि आता हा सामना शेवटच्या क्षणाला आलाय. 6 बॉल 24 धावा. आज देखे जरा किसमें कितना है दम. यस, या मॅच मध्ये कोण असेल बाजीराव सिंगम, जो जीता वही सिकंदर. 6 बॉल 24 धावा. इनसाइड आउट. साहिल दरेचा ब्लास्ट एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर ड्राईव्ह षटकार. 5 चेंडू मध्ये आता 18 धावा. आनंदाची डोही आनंदे तरंगे. संपूर्णपणे आनंदाचं वातावरण, टाळ्यांचा गजर होतो या ठिकाणी साहिल दरेसाठी. जबरदस्त फलंदाजी. मैदान सोडायचं नाही, मैदान गाजवून सोडायचं आहे. हारलो तरी चालेल परंतु लढायचं तर वाघासारखंच लढायचं हे दाखवून दिलं आज मैदानामध्ये संग्राम 11 नितलस संघाच्या खेळाडूने. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना मी सोडणार नाहीये, शेवटपर्यंत लढत राहील. ज्या पद्धतीने बाजी प्रभूंनी पावनखिंड लढवली होती शेवटच्या क्षणापर्यंत, तसा हा मैदान मलाही गाजवायचा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सोडायचा नाहीये हे दाखवतोय मैदानामध्ये साहिल दरे हा खेळाडू. 11 बॉल 37 वरती खेळतो. 5 चेंडू मध्ये 18. 3 षटकारांची गरज आहे. वेगवान बॉल वेगाने टाकला होता आणि इथे मात्र बीट झाला साहिल दरे. सेकंड होईल का? नकार दिला. एकच धाव या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात आली. आता 4 चेंडू मध्ये 17 धावा. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. याच एंडने कुणाल भोईरने 2 बॉल 9 असताना 2 षटकार ठोकले होते. बघा अजूनही संधी आहे. जवळजवळ 7,000 प्लस को करंट व्ह्यूअर्स सध्या स्पर्धेचा आनंद घेतात. आई एकविरा इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून हे यश आहे या ठिकाणी. या स्पर्धेचं माजी सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं दमदार आयोजन, दमदार नियोजन. अगदी आपण पाहिला 2025-26 क्रिकेट मोसमाला सुरुवात जेव्हा होते तेव्हा चर्चा असते, चाहूल लागते प्रत्येकाला माजी सरपंच उपसरपंच ट्रॉफी ही स्पर्धा कधी भेटीला येईल. 4 बॉल 17 धावांची गरज असताना यावेळेला डिरेकेटची संधी आणि या ठिकाणी सिंगल घेतले. साहिल दरेला स्ट्राईक हवी आहे. बघा मागचे 2 बॉल 2 सिंगल आल्या. आता येणारे 3 बॉल विजयासाठी 16 धावा. 2 षटकार 1 चौकार. बाबूशा आता रंगात आली मॅच. 2 षटकार 1 चौकार जर का ठोकला किंवा 3 षटकार जरी आले तरी या सामन्यामध्ये नितलस संघ एक वेगळा इतिहास रचेल. मी मगाशी उल्लेख केला साऊथ आफ्रिका टीमने जो इतिहास रचला होता. हर्षल गिब्सने केलेल्या 175 धावा कोण विसरेल. अक्षरशः 3 तासामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा घमंड त्याने तोडला होता आणि तो रेकॉर्ड मोडीत काढला होता. पण या ठिकाणी गोरसई ब ग्रामीण मधील दहशत म्हणजे ज्या संघाला ओळखलं जातं, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये नेहमी ज्या संघाचा बोलबार राहिला तो जय बजरंग गोरसई ब संघ मैदानामध्ये खेळतोय. 3 बॉल 16 धावा. सूर्य अस्ताला चाललाय परंतु कोणत्या संघाचा अस्त या क्षणाला होईल, कोणत्या संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल आणि कोणत्या संघाचं आव्हान कायम राहील यासाठी आपण पाहता हे 3 चेंडू निर्णायक राहतील.
गुडघा टेकत खरं धीम्या गतीचा बॉल भावेशने कानमंत्र दिला गोलंदाजाला आणि त्यानंतर अक्षरशः फसवलं साहिल दरे या खेळाडूला. परंतु कौतुक करावं लागेल साहिल दरेचं, ज्याने आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान दिलंय. आता एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल मैदानाच्या आतमध्ये नितलस टीमला. एखादा एक्स्ट्रा बॉल त्याच्यावरती मिळालेला चौकार षटकार किंबहुना एखादा चमत्कारच वाचवेल या मॅचमध्ये नितलस टीमला, कारण 2 मध्ये 16 धावांचं समीकरण. परंतु कौतुक करायला लागेल शेवटपर्यंत या सामन्यामध्ये संघर्ष केला संग्राम 11 नितलस संघाने. वेगवान चेंडू यावेळेला आहे आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली. परंतु खेळी आवडली असं तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या साहिल दरे आणि संपूर्ण टीमसाठी. संग्राम 11 नितलस टीम, नक्कीच तुमचा फ्युचर चांगला असेल येणाऱ्या कालखंडामध्ये, यातील मात्र शंका नाही. कारण आपण ज्या पद्धतीने संघर्ष केला, ज्या पद्धतीने 2 हात केले गोरसाई संघासोबत, कौतुकास्पद. शेवटचा बॉल आणि हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय या ठिकाणी गोरसाई ब संघ. अभिनंदन, हार्ड लक टीम संग्राम 11 नितलस. तर या मॅचचा हिरो उत्तम दर्जाचा खेळ राहिला खरं तर नितलस संघाचा अभिनंदन. तर सामन्याचा हिरो असेल 13 चेंडूमध्ये 35 धावा करणारा गोरसाई संघाचा हार्दिक पांड्या, किशोर मुकादम या सामन्याचा हिरो. तो चलिए शैलेश यादव सबसे पहले रोशन पाटिल सर तारा जिनका यहाँ पर सम्मान किया जाएगा, जिन्होंने आज के